नमस्कार. राहुल नावाचा एक मुलगा होता. लहानशा खेडेगावात राहणारा आणि अत्यंत गरीब कुटुंबातून आलेला. त्याचं स्वप्न होतं मोठा डॉक्टर बनण्याचे, परंतु त्याच्याकडे आर्थिक साधनं नव्हती. गावातील लोकांनी त्याला "तू गरिबाच्या घरचा आहेस, तुझं डॉक्टर बनणं शक्य नाही" असं म्हणून हसवलं. पण राहुलचं मनोबल मात्र खचलं नाही. आपल्या आईवडिलांनी त्याला नेहमी शिकायला प्रेरित केलं आणि राहुलने मनाशी ठरवलं की तो आपल्यावर हसणाऱ्यांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर देईल. तो रोज रात्री अभ्यास करत असे, दिवसातून कामे करून थोडे पैसे जमवत असे. कॉलेजच्या फीचं संकट आलं तेव्हा त्याने अनेक ठिकाणी कामं करून फी गोळा केली आणि शेवटी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. जेव्हा अभ्यासाच्या भाराने थकवा येई तेव्हा त्याने आपल्या स्वप्नांचा विचार केला. गरिबीत असलेले आई-वडील, गावातील लोकांची नकारात्मकता आणि त्यांच्यावर असलेला दबाव. त्याने ठरवलं की त्याच्या प्रवासात येणारी अडचण म्हणजे त्याची खरी परीक्षा आहे. राहुलने मेहनतीने अभ्यास केला आणि काही वर्षांनी त्याचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न सत्यात उतरलं. तो त्याच्या गावात परतला तेव्हा त्याचं स्वागत मोठ्या आनंदाने करण्यात आलं. ज्यांनी त्याला अपमानित केलं होतं त्याच लोकांनी आता त्याच्यावर गर्व व्यक्त केला. राहुलचं उदाहरण बघून गावातील इतर मुलंही शिकायला प्रवृत्त झाली. अशा रीतीने राहुलची कहाणी आपल्याला शिकवते की एकटे असतानाही हार मानायची नसते, कारण आपल्या मेहनतीमुळेच एक दिवस आपण इतरांसाठी प्रेरणा ठरतो. राहुलचा डॉक्टर बनण्याचा प्रवास सोपा नव्हता. वैद्यकीय शिक्षण सुरू केल्यावर त्याला अनेक अडचणी आल्या. शहरात शिक्षण घेण्यासाठी घरच्यांनी थोडे पैसे जमवले होते, पण त्यात पूर्ण अभ्यासक्रम पार पाडणे अवघड होतं. शहरात राहायचं, पुस्तके घ्यायची आणि त्यात परीक्षांच्या तयारीसाठी लागणारी साधने, या सगळ्यांची व्यवस्था करणं त्याच्यासाठी आव्हान ठरत होतं. अनेकदा त्याला 2 वेळचे अन्नसुद्धा नीट मिळत नसे. कॉलेजचे इतर विद्यार्थी चांगल्या आर्थिक परिस्थितीतले होते, त्यामुळे त्यांना अभ्यास सोपं वाटत होतं. राहुलला मात्र सकाळी कॉलेज आणि संध्याकाळी काम करणं त्याची सवय करावी लागली. त्याला रात्री अभ्यास करायला थोडा वेळ मिळे, पण त्याने त्याच वेळेचा उपयोग मनापासून करायचं ठरवलं. काही वेळा आर्थिक संकटामुळे तो निराश होत असे. त्याच्या मित्रांनीही त्याला काही वेळा सांगितलं की "राहुल, एवढं कठीण करून काय उपयोग? तुला डॉक्टर बनण्यासाठी खूप काही गमवावं लागते." पण राहुलचं मनोबल मजबूत होतं. त्याने ठरवलं होतं की कोणत्याही परिस्थितीत तो डॉक्टर होणार. त्याच्या आईने एकदा त्याला पत्रात लिहिलं, "राहुल, जेव्हा तुला एखादी गोष्ट खूपच अवघड वाटेल तेव्हा आपल्या ध्येयाचा विचार कर. तुझी मेहनत तुला एक दिवस यशस्वी करेल." या शब्दांनी त्याला नेहमीच नवचैतन्य दिलं. अखेरीस त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याची नियुक्ती एका ग्रामीण रुग्णालयात झाली. त्याच्या कष्टमय प्रवासाचा शेवटचा टप्पा जिंकून त्याने साकार केला. जेव्हा तो पहिल्यांदा त्याच्या गावी परतला तेव्हा गावातील सर्व लोक त्याच्यावर गर्व करत होते. काहींनी त्याला ओळखून दिलं की त्याची मेहनत व त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेली प्रेरणा हेच त्याच्या यशामागचं रहस्य आहे. त्याच्या यशाची कथा ऐकून अनेक तरुण मुलं त्याच्याकडे आदर्श म्हणून बघू लागली. राहुलने गावात एक लहानसा दवाखाना उघडला, जिथे त्याने गरिबांना मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याचं ध्येय केवळ डॉक्टर बनणं नव्हतं, तर आपल्या लोकांची सेवा करणं होतं. त्याच्या आईवडिलांच्या त्यागाचं हे प्रत्यक्ष उत्तर होतं. राहुलची कथा फक्त डॉक्टर बनण्याची नाही, तर स्वप्नांच्या मागे अखंड श्रम, जिद्द आणि आत्मविश्वासाची आहे. त्याने सर्वांना शिकवलं की परिस्थिती कितीही कठीण असो, जर आपल्याला आपल्या ध्येयावर विश्वास असेल तर कोणीही आपल्याला हरवू शकत नाही. राहुलने गावात दवाखाना उघडल्यावर त्याचे जीवन एका वेगळ्या ध्येयासाठी सुरू झाले. त्याचा दवाखाना म्हणजे एक आसरा होता, ज्यामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता त्यांनी प्रत्येकाला मनापासून उपचार दिले. काही रुग्ण तर केवळ त्याला भेटण्यासाठी, त्याच्या प्रेरणादायी प्रवासाची कथा ऐकण्यासाठी येत. त्याच्या मेहनतीने आणि समर्पणाने गावातील लोकांमध्ये राहुलबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला होता. एके दिवशी त्याच्या गावात एक प्रचंड महामारी पसरली. लोकांमध्ये भीती होती आणि बाहेरगावचे डॉक्टरही तिथे येण्यास कचरू लागले. गावकऱ्यांना उपचाराची गरज होती आणि त्यांचे लक्ष राहुलकडे गेले. त्यावेळी राहुलने 1 मिनिटही विचार न करता सर्व वैद्यकीय साधने गोळा केली आणि आपला सर्व वेळ रुग्णसेवेसाठी दिला. दिवस-रात्र तो रुग्णांच्या सेवेत राबत राहिला. जेवणाचंही भान त्याला कधी राहत नव्हतं. महामारीत काही रुग्णांची स्थिती गंभीर झाली होती.
पण राहुलने त्यांच्या घरी जाऊन उपचार केले, काळजी घेतली. गावकऱ्यांनी त्याच्या त्या धाडसी आणि मनापासून केलेल्या सेवेचं कौतुक केलं. काही जण त्याला म्हणत तू आमच्यासाठी देवासारखा आहेस. पण राहुल म्हणायचा, मी फक्त माझ्या कर्तव्याचं पालन करतो. माझी सेवा तुमचं प्रेम आहे आणि तेच मला अजून पुढे जाण्याची प्रेरणा देतं. या महामारीच्या काळात राहुलने एक स्वतःचा छोटासा संघ तयार केला, ज्यामध्ये गावातील तरुण त्याला मदत करत होते. त्यांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन वैद्यकीय तपासणी केली, स्वच्छता आणि आरोग्याच्या उपायांची माहिती दिली. त्याने गावातील लोकांना शिकवलं की स्वच्छता आणि तंदुरुस्तीच्या छोट्या उपायांनीही मोठ्या आजारांपासून वाचता येतं. महामारीच्या काळात राहुलची सेवा गावभर पोचली आणि त्याच्या कार्याची दखल सरकारनं घेतली. काही महिन्यांनी त्याला एक विशेष पुरस्कार मिळाला. पुरस्कार घेण्यासाठी त्याला मोठ्या शहरात बोलावण्यात आलं. त्या कार्यक्रमात त्याच्या प्रवासाची कथा ऐकून अनेक मोठे डॉक्टर, अधिकारी आणि प्रेक्षक प्रेरित झाले. पुरस्कार स्वीकारताना त्याने भावुक होऊन सांगितलं, मी गरीब असलो तरी माझी जिद्द कधी गरीब नव्हती. माझ्या आईवडिलांनी दिलेल्या संस्कारांनी मला यशाच्या उंचीवर नेलं. माझं ध्येय आज फक्त डॉक्टर असण्यापलीकडे आहे. मला समाजाची सेवा करायची आहे. पुरस्कारानंतर राहुलला मोठ्या रुग्णालयात काम करण्याची ऑफर आली, परंतु त्याने ती नाकारली. त्याला त्याच्या गावात राहून काम करायचं होतं. त्याने गावातील तरुणांना आरोग्य शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांनीही त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि आरोग्यसेवेसाठी पुढाकार घेतला. राहुलची कथा फक्त एका डॉक्टरची नव्हे, तर एका ध्येयवेड्या माणसाची होती, ज्याने संकटावर मात करून स्वतःच्या मेहनतीने आणि निष्ठेने आपले जीवन सुंदर केले आणि इतरांचेही जीवन उजळले. त्याची कथा आजही त्या गावात सांगितली जाते. प्रत्येक मुलाला त्याच्यासारखं ध्येयानं झपाटलेलं व्हायचं असतं. त्यांनी सिद्ध केलं की हार मानायची नसते, कारण संकटे ही आपल्या यशाची पहिली पायरी असते.